लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे म्हणजे कंपाऊंड अँगलसाठीचे थेरम पाहिलेले आहेत. ठीक, आता रिझल्ट्स आहे. पहिला रिझल्ट आहे नन ऑफ द अँगल्स ए बी अँड ए प्लस बी इज अ मल्टिपल ऑफ पाय, म्हणजे पायचं मल्टिपल नसेल यातला कोणताच अँगल. देन कॉट ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू कॉट ए इंटू कॉट बी -1 अपॉन कॉट बी प्लस कॉट पाय. मग काय ना, कॉट ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? कॉट ए इंटू कॉट बी -1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. आणि सेकंड रिझल्ट म्हणजे इफ नन ऑफ द अँगल ए बी अँड ए मायनस बी इज ए मल्टिपल ऑफ पाय, पायचं मल्टिपल नसेल, देन कॉट ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू कॉट ए इंटू कॉट बी +1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. इथं मायनस आहे इथं प्लस साईन आहे आणि इथं काय खाली अपोजिट साईन आहे. आणि इथे सुद्धा ए प्लस आहे तर वरती मायनस आणि खाली का आहे प्लस साईन आहे. मग हे दोन रिझल्ट आले त्यातले कॉट अँगल साठीचे. आणि नंतर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे म्हणजे रिझल्ट आहे. हे कसं लक्षात ठेवा, टॅन ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू काय आहे? टॅन ए प्लस टॅन बी आपण काय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. तर मग ह्याच्यामध्ये काय कॉट हे वरती आणि फक्त काय हे अगोदर आहे -1 आहे आणि टॅन बी प्लस टॅन ए असं कन्सिडर केलेलं आहे. आणि टॅन ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू काय टॅन ए मायनस का आहे टॅन बी आपण का आहे 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. तर आता ह्याच्या उलट आहे, हे न्यूमरेटरला कॉट ए इंटू कॉट बी +1 आपण काय येणार आहे कॉट बी मायनस काय त्या कॉट ए. ह्याच्यावरून ध्यानात ठेवा हे कॉट ऑफ ए मायनस बी आणि कॉट ऑफ ए प्लस बीचं एक्सपान्शन आहे. तर आता आपण काय करू, एक्झरसाइज पाहू. सॉल्व्ड एक्झाम्पल पहा तुम्ही. आणि आता एक्झरसाइज 3.1 आहे. 3.1 एक्झरसाइज. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर त्यातलं पहिलं आहे साइन ऑफ 15 डिग्री. साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू आहे काढायची आहे. 15 डिग्री आपल्याला कसं लिहिता येईल, साइन ऑफ 45 मायनस किती आहे 30 डिग्री, म्हणजे 45 डिग्री मायनस 30 डिग्री असं लिहिता येईल. 45 मधून 30 गेले खाली किती राहतात 15. मग 15 आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिले आहे. मग आता कोणता फॉर्म्युला वापरता येईल, आपण फॉर्म्युले पाहिलेले आहे. मी काय करते सगळे फॉर्म्युले इथे लिहिते. मग आता पहिला जो फॉर्म्युला आहे आपण पाहिलेला कॉस ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आहे साइन ए इंटू साइन बी. नंतर सेकंड आपण कॉस ऑफ ए प्लस बी यातच घेते मी, प्लस ऑर मायनस घेते आणि वरती प्लस लिहिलं तर मायनस ऑर प्लस. आणि नंतर आपण साईनचं पाहिलेलं आहे साइन ऑफ ए प्लस ऑर मायनस बी. हा फॉर्म्युला पाहिला. इट इज इक्वल टू काय आहे साइन ए इंटू कॉस बी. इथे जी साइन आहे तीच एक्सपान्शन मध्ये प्लस ऑर मायनस का आहे कॉस ए इंटू का आहे साइन बी. हा हे फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, साइन ऑफ ए मायनस बी आहे ह्या फॉर्ममध्ये आलं. इट इज इक्वल टू काय साइन ए इंटू कॉस बी आणि मायनस कॉस ए इंटू साइन बी. ए म्हणजे काय घ्यायचं 45 आणि बी म्हणजे काय 30 डिग्री. हे कन्सिडर करताय. मग दिस इज इक्वल टू काय येणार, इथं फॉर्म्युला आपण काय करू कन्सिडर करू युजिंग, म्हणजे तुमचा तोपर्यंत पाठही होऊन जाईल. साइन ऑफ ए मायनस बी
इट इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू काय आहे साइन बी. हा फॉर्म्युला आहे. तर दिस इज इक्वल टू काय साइन ऑफ 45 डिग्री इंटू कॉस ऑफ 30 डिग्री मायनस कॉस ऑफ 45 डिग्री इंटू साइन ऑफ का आहे 30 डिग्री. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे इंटू कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 आहे मायनस कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे. तर मग किती आता here 1 into √3 upon 2 times √2 minus 1 into 1 upon 2 times √2. डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल √3 minus 1 upon 2 times √2. एवढी व्हॅल्यू आली कशाची साइन ऑफ 15 डिग्रीची. नंतरचा आता सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल आहे कॉस ऑफ 75 डिग्री. कॉस ऑफ 75 डिग्री. 75 कसं लिहिता येईल 45 प्लस 30 असं लिहिता येईल आपल्याला. दिस इज इक्वल टू कॉस ऑफ 45 डिग्री प्लस 30 डिग्री. आता कोणता फॉर्म्युला वापरता येईल युजिंग कॉस ऑफ ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा. इट इज इक्वल टू काय कॉस ए इंटू कॉस बी प्लस हे तिथं मायनस येणार एक्सपान्शन मध्ये साइन ए इंटू काय आहे साइन बी. ए म्हणजे किती 45 आणि बी म्हणजे किती आहे 30 डिग्री. दिस इज इक्वल टू काय येणार कॉस 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री मायनस साइन 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. दिस इज इक्वल टू कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे इंटू साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे √3/2 ते कॉस 30 ची व्हॅल्यू मायनस साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे दिस इज इक्वल टू काय आता 1 इंटू √3 आपण किती 2 टाइम √3 मायनस 1 इंटू 1 आपण 2 टाइम √2. इथे किती √2 आहे. डिनॉमिनेटर सारखा आहे √3 मायनस 1 आपण 2 टाइम किती येतं √2 एवढं आलं. मग का मगाशी साइन 15 डिग्री होता आणि आता कॉस 75 डिग्री. 15 आणि 75 कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. मग कॉम्प्लिमेंटरी अँगलचे रेशो कसे असतात ते सारखे असतात. ते साइन 15 इक्वल टू काय कॉस 75 डिग्री म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल इट इज इक्वल टू साइन ऑफ 90 मायनस किती 75 डिग्री असं येणार ह्या फॉर्म मध्ये म्हणजे साइन 15 डिग्री येणार. नंतरचा पुढचा आहे थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय आहे टॅन ऑफ 105 डिग्री. टॅन ऑफ 105 डिग्री. मग हे स्टँडर्ड जे अँगल आहेत आपल्याला त्याच्या व्हॅल्यू माहिती आहे त्या फॉर्म मध्ये काय करायचं कन्सिडर करत जायचं. आता टॅन ऑफ 105 डिग्री आपल्याला कसं लिहिता येईल 60 प्लस 45 करू आपण ऍड करू 60 प्लस 45 तर 105 डिग्री येतात. तर कसं लिहिता येईल टॅन ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री असं लिहिता येईल 105 डिग्री इक्वल टू. मग युजिंग टॅन ऑफ ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी आपण 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून काय होणार एक्सपान्शन
दिस इज इक्वल टू काय, ए म्हणजे 60 डिग्री आणि बी म्हणजे काय आहे 45 डिग्री. टॅन 60 डिग्री प्लस टॅन 45 डिग्री अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजे टॅन 60 डिग्री इंटू काय आहे टॅन 45 डिग्री असं आहे ना. मग टॅन 60 ची व्हॅल्यू √3 आहे प्लस टॅन 45 ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 मायनस टॅन 60 ची व्हॅल्यू √3 इंटू टॅन 45 ची व्हॅल्यू किती 1. दिस इज इक्वल टू √3 प्लस 1 अपॉन 1 मायनस √3 एवढी व्हॅल्यू येणार. आता नंतरचं कॉट ऑफ 225 डिग्री आहे. कॉट ऑफ 225 डिग्री 4 नंबरचं आहे. तर आपण कॉट कसं लिहू, टॅनच्या फॉर्ममध्ये लिहू. मग कॉट म्हणजे काय 1 अपॉन टॅन ऑफ 225 डिग्री आणि टॅनचा फॉर्म्युला वापरता येईल. आणि दिस इज इक्वल टू काय आहे हिअर 225 डिग्री आपल्याला कसं लिहिता येईल 180 प्लस किती 45 असं लिहिता येईल. 180 प्लस 45 म्हणजे किती येतं 225 डिग्री येतं. मग काय करता येईल आपल्याला दिस इज इक्वल टू 1 अपॉन टॅन ऑफ 180 डिग्री प्लस 45 डिग्री असं कन्सिडर करता येईल. ए म्हणजे 180 डिग्री आहे आणि बी म्हणजे काय आहे 45 डिग्री आहे. दिस इज इक्वल टू 1 अपॉन मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. टॅन ए म्हणजे टॅन ऑफ 180 डिग्री प्लस टॅन बी म्हणजे टॅन ऑफ 45 डिग्री अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन ऑफ 180 डिग्री आणि इंटू टॅन ऑफ 45 डिग्री आणि दिस इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन टॅन 180 ची व्हॅल्यू 0 आहे टॅन पाय प्लस 1 अपॉन 1 मायनस 0 इंटू 1 खालचं हे एवढं 0 होतं आणि काय तर 1 अपॉन इथं 1 आहे आणि खाली किती आहे 1 राहणार. मग 1 अपॉन हे काय 1च राहणार. ह्याची व्हॅल्यू किती येते 1 एवढी व्हॅल्यू येणार. हे झालं टॅन ऑफ म्हणजे कॉट ऑफ 225 डिग्रीची व्हॅल्यू. आणि आता नंतरचा सेकंड क्वेश्चन पाहू आपण. प्रूव्ह द फॉलोइंग. इथं आपण हा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर कॉट काय ए आलं किती ए प्लस बी किती ए मग 180 होतं. हा फॉर्म्युला आपल्याला वापरता नसता आला म्हणून आपण काय केलं टॅनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता पुढचं आहे सेकंड. प्रूव्ह द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन. प्रूव्ह द फॉलोइंग कॉस ऑफ π/2 मायनस एक्स इंटू कॉस ऑफ π/2 मायनस वाय मायनस साइन ऑफ π/2 मायनस एक्स इंटू साइन ऑफ π/2 मायनस वाय मायनस वाय. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इट इज इक्वल टू काय दाखवायचं आहे मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय दाखवायचं आहे. हे कन्सिडर करू. मग कन्सिडर कॉस ऑफ π/2 मायनस एक्स इंटू कॉस ऑफ π/2 मायनस वाय मायनस साइन ऑफ π/2 मायनस एक्स इंटू साइन ऑफ π/2 मायनस वाय. ही साईड आपण कन्सिडर केलं लेफ्ट साईड. मग आपण काय करू याच्याबद्दल π/2 मायनस एक्स इक्वल टू काय टाकू आपण ए टाकू आणि π/2 मायनस वाय इक्वल टू काय टाकता येईल बी टाकू किंवा डायरेक्टली तुमचं एक्सपान्शन लक्षात आलं हेच डायरेक्टली अँगल त्यानुसार घेतले तरी चालतील. म्हणजे काय होतं कॉस ए इंटू काय कॉस बी मायनस साइन ए इंटू काय आहे साइन बी
मग कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी कशाचं एक्सपान्शन आहे? कॉस ऑफ ए प्लस बीचं एक्सपान्शन आहे. मग एची व्हॅल्यू काय टाकायची आता परत? कॉस ऑफ π/2 मायनस एक्स प्लस बीची व्हॅल्यू काय टाकायची? π/2 मायनस वाय. मी ते π/2 प्लस π/2 पाय येणार व्हॅल्यू. दिस इज इक्वल टू काय येणार मग? कॉस ऑफ पाय मायनस एक्स आणि मायनस वाय असं येणार. दिस इज इक्वल टू कॉस ऑफ π/2 प्लस π/2 पाय येणार मायनस एक्स मायनस वाय असं येणार. कॉस ऑफ पाय कॉमन पाय आणि इथं मायनस साइन कॉमन घेऊ. ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे? एक्स प्लस वाय राहणार असं येणार. मग कॉस ऑफ पाय मायनस थिटा ह्या फॉर्म मध्ये आहे. पाय मायनस थिटा इट इज इक्वल टू काय आहे? पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय आहे? कॉस निगेटिव्ह आहे मग मायनस येणार. आणि कॉस पाय मायनस थिटा याचं जी व्हॅल्यू आहे बट कॉस ऑफ पाय मायनस थिटा इट इज इक्वल टू काय? मायनस कॉस थिटा आहे. आणि π/2 मायनस थिटा म्हणलं असतं तर मग ते साइन होतं. पाय मायनस असेल किंवा पाय प्लस कॉसचं कॉसच राहणार, साइनचं साइन. फक्त कोणत्या क्वाड्रंटमध्ये त्यानुसार काय येणार आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह अशी व्हॅल्यू येणार. मग कॉस ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे किती आहे? मायनस कॉस थिटा आहे कारण हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतात. आणि थिटा म्हणजे आता याच्या बाबतीत किती आहे? एक्स प्लस वाय. म्हणजे दिस इज इक्वल टू काय येतं? मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. म्हणजे रिक्वायर्ड काय झालं? प्रूव्ह झालं. आता मी इथं घेतलंय मायनस कॉस थिटा. आपण एक्सपान्शन घेऊन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. मग कॉस पाय मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस कॉस थिटा कशी आली ते आपण पाहू. आता हे झालं आपलं प्रूव्ह झालेलं आहे. मग एक्सपान्शन वापरूनच आपल्याला फाइंड आउट करता येईल व्हॅल्यू. पाहून येतंय का नाही? कॉस पाय मायनस थिटा. मग कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरायचा. ए म्हणजे पाय आणि बी म्हणजे काय? थिटा. मग कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे कॉस पाय इंटू कॉस थिटा आणि मायनस इथे इकडे प्लस येणार साइन पाय इंटू साइन थिटा. कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे इंटू कॉस थिटा आणि साइन पायची व्हॅल्यू 0 इंटू साइन थिटा. म्हणजे पुढचं काय होतं? 0 होतं. -1 इंटू कॉस थिटा किती येतं? मायनस कॉस थिटा. हे आपल्याला एक्सपान्शन मिळालं. कॉस पाय मायनस थिटा म्हणजे काय? मायनस कॉस थिटा. आता नंतरचं सेकंड प्रूव्ह करायचं आपल्याला. सेकंड काय एक्झाम्पल आहे? क्वेश्चन 2 मधला सेकंड आहे. सेकंड का आहे? tan ऑफ π/4 प्लस थिटा. tan ऑफ π/4 प्लस थिटा इट इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं? 1 मायनस tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग आपण काय करू? हे कन्सिडर करू. कन्सिडर tan ऑफ π/4 प्लस थिटा. मग tan ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा. मग काय यूज करता येईल? युजिंग tan ऑफ ए प्लस बी. डायरेक्टली तुम्ही लिहिलं तरी चालेल लक्षात येण्यासाठी म्हणून मी फॉर्म्युला लिहिते. tan ए प्लस tan बी अपॉन 1 मायनस tan ए इंटू काय आहे? tan बी. आणि दिस इज इक्वल टू काय होणार मग? दिस इज इक्वल टू tan ए किती आहे? π/4 आणि बी म्हणजे किती आहे? थिटा. tan π/4 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan π/4 इंटू tan थिटा. tan π/4 म्हणजे 45 डिग्री. 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1
ती व्हॅल्यू टाकता येईल tan π/4 ची व्हॅल्यू. मग दिस इज इक्वल टू काय ना, दिस इज इक्वल टू 1 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan π/4 ची व्हॅल्यू 1 इंटू tan थिटा. तर काय होतं 1 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan थिटा. हे काय झालं, प्रूव्ह झालं, म्हणजे रिक्वायर्ड आलं. आपण लेफ्ट साइड कन्सिडर केली तर राईट साइड मिळालेली आहे आपल्याला. आणि आता आपण काय करू, थर्ड प्रूव्ह करू. थर्ड एक्झाम्पल पाहू आता. क्वेश्चन 2 मधला थर्ड आहे. तर काय प्रूव्ह करायचं आहे, 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x, 1 मायनस tan x ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू tan π/4 प्लस x अपॉन tan π/4 मायनस x. हे कन्सिडर करू आपण. मग आपल्याला हे कन्सिडर करून सॉल्व करण्याऐवजी ही राईट साइड कन्सिडर करून सोपं जाणार. tan ऑफ a प्लस b वरती वापरायचं आणि खाली tan ऑफ a मायनस b फॉर्म्युला वापरायचा. मग कन्सिडर tan ऑफ π/4 प्लस x अपॉन tan ऑफ π/4 मायनस x. वरती tan a प्लस b नुसार एक्सपान्शन घेऊ. tan π/4 म्हणजे tan a प्लस tan b म्हणजे काय येणार आहे, tan π/4 प्लस tan a अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b म्हणजे 1 मायनस काय होणार, tan π/4 इंटू tan a एवढं येणार. डिनॉमिनेटरला आता याचं एक्सपान्शन आहे. इथे काय tan a मायनस b वापरायचं. tan a मायनस tan b म्हणजे tan π/4 मायनस tan x अपॉन डिनॉमिनेटरला 1. आता इथं मायनस आहे तर खाली काय प्लस साइन, 1 प्लस tan π/4 इंटू काय येणार आहे tan x एवढं येणार. दिस इज इक्वल टू tan π/4 ची व्हॅल्यू आपण 1 टाकू. इथं 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस इथं 1 आहे 1 इंटू tan x किती येणार आहे tan x येणार. डिनॉमिनेटरला काय येतं 1 मायनस tan x आणि अपॉन काय येणार 1 प्लस tan x ह्या फॉर्म मध्ये येणार. इकडे घेते मी ह्या साईडला, दिसत नसेल तर. दिस इज इक्वल टू काय आहे, हे tan π/4 ची व्हॅल्यू 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan π/4 1 आहे 1 इंटू काय tan x म्हणजे tan x येणार. खाली tan π/4 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan π/4 ची व्हॅल्यू 1 टाकायची 1 इंटू tan x म्हणजे 1 प्लस काय येणार आहे tan x येणार. हे इकडच्या साईडला आपण हे कन्सिडर केलेलं आहे. दिस इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहू आपण 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x इंटू उलट होईल. आता हे न्यूमरेटरला जाईल 1 प्लस tan x आणि अपॉन 1 मायनस tan x. 1 प्लस tan x इंटू 1 प्लस tan x 1 प्लस tan x चा स्क्वेअर आहे. सेम क्वांटिटीचा प्रॉडक्ट आहे म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x. 2 टाइम मल्टिप्लिकेशन आहे त्याचा काय येणार आहे स्क्वेअर म्हणा. म्हणजे आपल्याला हे मिळालेलं आहे, लेफ्ट साइड मिळालेली आहे. तर यात बरेच एक्झाम्पल आहे, तर आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये राहिलेले एक्झाम्पल पाहू.